गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? तुम्हा सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आम्ही निघालेलो आहोत मठाकडे, अर्थात गजानन महाराजांच्या मठाकडे. ही नेरे नदी आहे. या नदीच्या ब्रिजवरून पुढे गेल्यानंतर तुम्हाला याला माथेरान रोडसुद्धा म्हटलं जातं. तुम्ही इकडे जात असताना तुम्हाला भरपूर प्रकारची गावं वगैरे निरनिराळे नावं तुम्हाला वाचायला मिळतील. आणि नेऱ्याला गेल्यानंतर तुम्हाला गजानन महाराजांचा मठ पाहायला मिळेल. खरं तर या बाजूला जेव्हा मी जातो ना, तेव्हा मला अनेकदा जातो मी, कारण मला खूप आवडतं इकडे थोडंसं निसर्गात जाऊन आलं की मन फ्रेश होऊन जातं. आणि पुन्हा आठवड्यातून एक चक्कर मी नेहमी मारत असतो. आणि तुम्ही मठाकडे जात असताना इतकं सुंदर वातावरण, पावसाळ्यात जर आला तर तुम्ही खरं तर खूपच एन्जॉय कराल. हे महालक्ष्मी नगर खरं म्हणजे नेरे इथे वसलेलं आहे. इथून पुढे जाताना तुम्हाला आता एक शंकराचं मंदिर देखील आहे आणि त्याच्या पुढे मठ आहे. तर हे शंकराचं मंदिर आणि हा तलावाचा परिसर आहे, त्याच्या छोटासा तलाव आहे. आता आपण मठामध्ये एंटर करूयात. गजानन महाराजांचा मठ आहे, ज्याला गुरुपीठसुद्धा म्हटलं जातं. इथे आत एंटर करताना तुम्हाला पाय छान धुवून घ्यावे लागतात आणि मग तुम्ही मठामध्ये एंटर करू शकता. हा मठामधला सुंदर परिसर आहे. आत आल्यानंतर खूप मनाला शांती मिळते, आत्मिक शांती मिळते इथे आल्यानंतर. गजानन महाराजांची मूर्ती, देणगी विभाग कक्ष होता. हे विठ्ठलाची मूर्ती आहे. मार्तंड मल्हाराची सुद्धा मूर्ती केली. हे गजानन महाराजांचं आणि ही तुळजाभवानीची. तर इथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता गजानन विजय हा ग्रंथ बघतोय. गजानन विजय हा ग्रंथ फार चांगला आहे. बऱ्याचसं त्याच्यातलं वाचून आता बाहेर आलो आहे आम्ही. इथे काही सूचना दिलेल्या असतात की महाप्रसाद कधी आहे, गुरुवारी कोण कसं येणार आहे, कोणी महाप्रसादाची सुविधा केलेला आहे. हा सुंदर परिसर बघितला की असं मन भरून येतं. मग मी इथं कधी कधी शांत आत्मचिंतन करत बसत असतो, जेव्हा कधी येईल तेव्हा, किंवा इथल्या काही सूचना वाचत असतो. आता परत आपण निघूयात त्या शंकराच्या मंदिराकडं. आता ॲक्च्युली हे बाहेरून थोडंसं पॅक केलेलं आहे. ॲक्च्युली असं पॅक नसतं, पण बहुतेक काहीतरी प्रोग्राम वगैरे असावा, त्यामुळे कदाचित हे पॅक केलेलं असेल. आतमध्ये गेल्यानंतर बघा इथे तुम्हाला खुर्च्या वगैरे दिसत आहेत आणि इथे पॅकिंग केलेलं आहे सगळीकडे. अरे वा, नंदी पण आहे. आता आतमध्ये आम्ही पाया पडायला निघालेलो आहोत. आतमध्ये पण एक नंदी आहे बहुतेक. होय, आतमध्ये पण एक नंदी आहे. तर गीतांजली आत जाईल. आपण तोपर्यंत बाहेरच्या देवदेवतांचं दर्शन करू. हे श्री गणेशाची मूर्ती आहे. अतिशय सुंदर मूर्ती आहे. मनाला फार छान वाटतं बघितल्यानंतर. आणि या बाजूला आलात तर श्री हनुमंतराय आहेत आणि काळभैरव आहे. आणि आतमध्ये गाभाऱ्यात आपण घंटी वाजूयात. आणि गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला खरी मजा येईल. तर इथे पिंड आहे, शंकराची पिंड आहे आणि खूप जुनं देवस्थान आहे. आता आपण पाया पडून घेऊयात, आशीर्वाद घेऊयात शंकराचा. जय बम बम भोले, जय श्री शंकरा. तर असा हा शंकराच्या मंदिराच्या बाहेर जर पाहिलं तर हा सगळा देखावा आहे. खूप सुंदर वातावरण आहे खरं तर. अशी शेती वगैरे आहे छोटीफार. हे वडाचं झाड मला फार विलक्षण वाटतं. इथं वटसावित्रीला बऱ्याच स्त्रिया येतात या वडाच्या झाडाला फेरा घालण्यासाठी. आणि हे फार मोठं वडाचं झाड आहे. इकडे जर इकडच्या बाजूला गेला तर इथे देवतांच्या काही फ्रेम्स दिसतील, त्या आंब्याच्या झाडाच्या खाली आहेत. आणि हा तलाव आहे. इतकं सुंदर वातावरणातला हा व्ह्यू आहे. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, छोटासाच आहे, नक्की कळवा.